टोळी युद्धातून घडलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे। या प्रकरणात आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। गुन्हे शाखेने आंदेकर यांच्या पुण्यातील घरावर छापा टाकून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केलाय। यात 77 तोळे सोन्याचे दागिने, 2.5 लाखांची रोकड, चांदी, मोटार आणि जमीन व्यवहाराशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे मिळाली। आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर व इतर साथीदारांच्या घरांवर घेतलेल्या झडतीत आणखी रोकड, मोबाईल संच आणि दागिन्यांच्या पावत्या पोलिसांनी हस्तगत केल्या। या हत्येच्या पार्श्वभूमीवर तपासात उघड झालं की नाना पेठेतील टोळी युद्ध व कौटुंबिक वादातून आयुष कोमकर याचा खून करण्यात आला। 5 सप्टेंबर रोजी नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुषवर पिस्तुलातून गोळीबार केला। यात त्याचा जागीच मृत्यू झाला। पोलीस तपासात समोर आलं की हा खून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून करण्यात आला। आतापर्यंत 8 आरोपींना अटक झाली असून काही जण अजूनही फरार आहेत। अटक केलेल्यांमध्ये बंडू आंदेकर, नातू तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, मुलगी वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगू, अमित पाटोळे आणि यश पाटील यांचा समावेश आहे। तर कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि अभिषेक आंदेकर हे अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाहीत।